प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी जी आत्या असते ती मंजूच्या आईला खूप बोलत असते आणि त्या ठिकाणी सत्या खिडकीत उभा राहून सगळं काही ऐकत असतो की काय काय आत्या मंजूच्या आईला बोलत आहे. त्यानंतर सत्याला खूप राग येतो. आत्या बोलते की नीट काम कर ना आणि लवकर लवकर माझ्यासाठी स्वयंपाक करा, तुम्ही जास्त नाटकं करू नका. तेवढ्या त्या ठिकाणी सत्या येतो आणि म्हणतो, काय हो आत्याबाई, काय चाललंय तुमचं आणि तुम्ही यांना का त्रास देताय? हे बघा मी खपून घेणार नाही. त्यानंतर सत्या मंजूच्या आईला म्हणतो, तुम्ही जा बरं आत, तुम्ही दोघी पण आत जा. अमृता यांना घेऊन जा आतमध्ये आणि तुम्ही दोघी आराम करा आणि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी बनवा बरं का आत्याबाई, सांगितलं ना. त्यानंतर आत्या म्हणते, ठीक आहे, काय बनवायचं तुझ्यासाठी? त्यानंतर सत्या बोलतो की काही नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी डी जे पण आलेला असतो. त्यानंतर सत्या डी जेला धरतो आणि त्याच्या गळ्यात मान टाकतो आणि त्याचं गळा दाबतो. गळा असा हाताने दाबवतो आणि म्हणतो, लवकर लवकर माझ्यासाठी काहीतरी बनवा. त्यानंतर जी मंजूची आई असते ती म्हणते, कशाला उगाच, बनवते ना मी स्वयंपाक. त्यानंतर सत्य म्हणतो, तुम्हाला काय सांगितलं कळलं नाही का? तुम्ही आतमध्ये जा, मी काय असेल ते सांगतो आणि आत्या माझ्यासाठी बनवल. त्यानंतर जो डी जे असतो तो म्हणतो, भजे आणि चहा बनवायला लावायचा का? त्यानंतर सत्या म्हणतो, ऐकलं का तुमचं पोरगं काय म्हणालं? माझ्यासाठी स्पेशल भजे आणि चहा बनवायचा. त्यानंतर आत्या म्हणते, ठीक आहे मी बनवते, नका काळजी करू. त्यानंतर दोघीही त्या निघून जातात आणि जो सत्य असतो तो आत्यापाशीच थांबलेला असतो आणि मंजू पण येते. मंजू इशारा करते, सत्य काय चाललंय तुझं? तेवढ्याच सत्याला तात्यासाहेबांचा कॉल येतो आणि तात्यासाहेब म्हणतात, सत्या लवकरात लवकर बांगल्यावर ये, माझं तुझ्याकडं काम आहे महत्त्वाचं. सत्य म्हणतो, ठीक आहे तात्यासाहेब, येतो मी. त्यानंतर तात्यासाहेब फोन ठेवतात. तर इकडं मग सत्य सांगतो, मी चाललो आहे आणि हे बघा माझ्यासाठी भजे तयार करून ठेवून सगळ्यांना पोच करा भजे. त्यानंतर जे तात्यासाहेब असतात ते घराच्या बाहेर येतात आणि पियेला म्हणतात, मला जायचं आहे बाहेर, हे किती दिवस असं बंधन राहणार आहे? पिये म्हणतात, आता काय करणार, प्रोटोकॉल आहे. त्यानंतर काही पत्रकार आलेले असतात गेटवर. त्यानंतर पियेला तात्यासाहेब म्हणतात, बोलवा त्यांना, कोण आहे ते. सत्या पण तिथं आलेला असतो. तात्यासाहेब सत्याला म्हणतात, सत्या माझं तुझ्याकडं काम आहे, एक काम कर, तू आणि मंजू गणपतीच्या कार्यक्रमाला दोघंही जोडीनं जा बरं का. त्यानंतर इकडं मंजू आणि जी अमृता असते ते दोघेही बाहेर आलेले असतात आणि जी आत्या असते ती सर्वांना बोलत असते की या सत्याला कुणी आणलं घरात, काय संबंध आपल्या घरामध्ये राहायचा त्याचा, असं सर्वजण बोलत असतात. अमृता म्हणते, ए आत्ते, तू या घरचा जावई आहे, त्यामुळे तू नको सांगू काय करायचं आणि काही नाही, आणि तो ह्या घरामध्ये राहणारच, कळलं ना आत्ते तुला? त्यानंतर आत्ता म्हणते, ए आंबरे, तुझं लईच तोंड सरसर करतंय ना, तुझ्याकडे बघतेच मी. त्यानंतर आत्या जी असते ती अमृताकडे जाते आणि तिचं तोंड धरते आणि म्हणते, जास्त चरचर नको करू, नाही ते सोडणार नाही. आणि काय गं म्हणजे, तुझ्या त्या सत्याला आहे ना आत्ताच्या आता 6 महिन्याचा आहे तो जावई, आणि किती दिवस तुम्ही असं करणार आहे? त्या सत्याला सांग, काय संबंध त्याचा इथं राहायचा? त्यानंतर सत्या पाठीमागून येतो आणि म्हणतो, जावई आहे मी या घरचा आणि इथून कोण मला काढतंय ना मी ते पण बघतो. आ कोणाची तर एवढी हिंमत आहे? तुमच्यात जर हिंमत असेल तर या घराच्या बाहेर मला काढून दाखवा. त्यानंतर तो डी जेकडं बोट करतो. त्यानंतर सर्वजण घाबरतात. तर इकडं जी सविकवी असतात त्यांना जी त्यांची वहिनी आहे तिचा कॉल येतो आणि आत्या पण तिथे येतात, म्हणजे मम्मी साहेब येतात तिथं आणि म्हणतात, काय गं सपने, काय चालू आहे? त्यानंतर सपने म्हणते, काही नाही, येणार आहे मी लवकर घरी. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात, सविकवी, त्या मंजूला मी अजिबात सोडणार नाही आहे. माझ्या मुलावर कब्जा केला आहे त्या पोरीनं आणि तिला बिलकुल मी सोडणार नाही. तर इकडं जे सत्य असतो तो घरी आलेला असतो, मंजूला गोळ्या औषध देत असतो. तो म्हणतो, घ्या तुमचं खाऊ, घ्या खाऊन. त्यानंतर सत्य म्हणतो, वाघमारे, तुमच्यासाठी एक काम होतं. तात्यासाहेबांना नेमका हा म्हणलो मी, कारण मंडळाचा कार्यक्रम आहे, मंडळाच्या आरतीला आपल्याला बोलवलं आहे तिथं. तात्यासाहेबांनी दोघांना पण जायला सांगितलं आहे. मी त्या साहेबांना हा हो बोललो आहे. त्यानंतर मंजूमध्ये, ठीक आहे, जाऊ आपण दोघं पण मग.